की आत्ता ही शेवटची पिढी आहे ज्यांच्याकडे नॉलेज पण आहे आणि हे जगणं त्यांच्याकडे शिल्लक आहे. पर्यटक सुद्धा कोकणात येऊन राहतात, दे स्टे इन कोकण बट दे डोंट लिव्ह इन कोकण. की बाहेरचे लोक येऊन इथे मड हाऊसेस बांधतात, इको हाऊसेस बांधतात आणि आम्ही ती प्रमोट करतो. अरे आमचे आजोपणजे काय वेगळे राहत होते का? यूट्यूबर्स आहेत किंवा इन्फ्लुएन्सर्स आहेत आणि कोकणात जे व्हिडिओ करतात त्यांनी खास करून अशा लोकांना प्रमोट करा. आणि मला आवडलं की तू अशा लोकांना प्रमोट करतो आहेस. आता तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे मित्रांनो. आता आपण एका अशा माणसाला भेटायला चाललो आहे ज्याला तुम्ही ओळखताय. किती घेतले? 5 घेतले तर 25 रुपये. तुका माका 50 रुपयाची दी काय जाती ती, आणि तुका नंतर दिले झाले वाटेत वगैरे चालते. चला सकाळचे 100 रुपये दी पकडशील असा. चल चल तसं विकता तरी खा धर. 2 खाल्ले. अरे सपय अरे खाऊ काय हे थोडे. प्रसाद हो आशिष नाही नितेश. हो प्रसाद. हा मी याच्याकडे आलोय बाळूदादाकडे. हा तर आपल्यासोबत आहेत कोकणी रान माणूस प्रसाद गावडे. नमस्कार प्रसाद, सांग तुझा प्रोजेक्ट काय, नवीन काय चालू आहे आता ॲक्टिव्हिटी? आता आपण एक इव्हेंट चालू करतो आहे, स्वदेश बॅक टू द विलेज नावाचा. बऱ्यापैकी मी गेली 3-4 वर्ष झाले कोकणात काम करतो आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांसोबत बरेच अनुभव घेतले, नॉलेज मिळवलं. पण कुठेतरी एक गोष्ट जाणवते की आत्ता ही शेवटची पिढी आहे ज्यांच्याकडे नॉलेज पण आहे आणि हे जगणं त्यांच्याकडे शिल्लक आहे. पण पुढच्या पिढीला जर हे नॉलेज मिळालं नाही तर भविष्यामध्ये जी कोकणाची डेव्हलपमेंट होणार आहे ती सगळी मटेरियलिस्टिक आणि कॅपिटलिस्टिक डेव्हलपमेंट होणार आणि कोकणामध्ये शहरं उभी राहणार आणि कोकण उद्ध्वस्त होणार. जर आपल्याला कोकणचं गाव पण टिकवायचं असेल तर इथलं जे ट्रॅडिशनल नॉलेज आहे, इथलं जी रुरल टेक्नॉलॉजी आहे ती आपल्याला पुन्हा एकदा इकडे वापरायला सुरुवात करायला लागणार आहे. त्यामुळे जी लोकं आज कोकणात नव्याने यायला बघतात आहेत, बॅक टू द रूट्स यायला बघतात आहेत, कुठेतरी कोकणात येऊन काम करायला बघतात आहेत, इथलं सस्टेनेबल लिव्हिंग ज्यांना जगायचं आहे त्यांच्यासाठी कम्युनिटी लिव्हिंग सेंटर आपण चालू करतो आहे. आणि त्याचे आपण एक वर्कशॉप्स आता याच्या पुढे चालू करणार आहोत. या मे महिन्यामध्ये आपला पहिला वर्कशॉप आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय काय करणार आहोत तर मातीची घरं कशी बांधतात, त्याच्यानंतर विहीर कशी बांधली जाते, म्हणजे कमीत कमी रिसोर्सेस वापरून नॅचरली कशा या गोष्टी तयार केल्या जातात. त्याच्यानंतर नॅचरल फार्मिंग काय आहे, कोकणातल्या इंडिजिनस ट्रीज कोणत्या आहेत, त्या देवराईतले झाडं कोणत्या आहेत, त्यांची रोपं कशी तयार केली जातात. त्याच्यानंतर इथले जे ट्रॅडिशनल फूड प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे आता आम्ही मे महिना हा आपल्या कोकणातला हार्वेस्टिंग सीझन आहे आणि याच्यामध्ये आपण साठं घालतो वेगवेगळ्या प्रकारची, आंब्याची म्हणा किंवा आपण सोलं तयार करतो किंवा आपण या सीझनलाच आपण जे काही पुढे पावसाळ्यात लागणार आहे ते आपण सुकवून ते स्टोअर करतो. तर त्याच्यापासून वेगवेगळ्या आपण रेसिपीज करत असतो. तर त्या ट्रॅडिशनल रेसिपीज कशा तयार केल्या जातात. सो बेसिकली हे जे जगण्याचं सायन्स आहे ते कुठेतरी लोकांपर्यंत पोचावं याच्यासाठी आपण हे कम्युनिटी बिल्डिंगचे वर्कशॉप चालू करतो. त्याच्यासाठीच ही आत्ता जागा आपण ही या ठिकाणी आत्ता एक जी घेतली होती गेल्या 3-4 महिन्यापासून इथे आम्ही काम करतो आहे. तर तिथे आत्ता बाजूला एक विहीर बांधलेली आहे आणि आपण इकडे आत्ता चवळीसुद्धा पेरली आहे आणि या ठिकाणी आत्ता आपण हे कन्स्ट्रक्शन चालू केलं आहे. हे कन्स्ट्रक्शन आपण आत्ता चिऱ्यामध्ये केलेलं आहे, जो की कोकणातला लोकल मटेरियल आहे, वेंगुर्ल्यातला. इन फ्युचर आपण मातीवरती सुद्धा काम करणार आहोत. आत्ता वेळ कमी असल्यामुळे एकदा ही जी खोप आहे ती आपण तात्पुरती बांधून घेणार आहोत आणि इथे आपण पुढे शेतीसाठी आपण याचा वापर करणार आहोत. खूप छान विचार आहेत म्हणावं लागेल. विचार आणि त्या विचारांबरोबर तो एक त्यावर ॲक्ट पण करतो, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अशी माणसं कोकणामध्ये असणं गरजेची आहेत आणि ह्याच्यामुळे इन्स्पायर होऊन अनेक माणसं तयार होणं गरजेचं आहे. तर खूप बरं वाटलं मला भेटून. तुझं पण स्वागत आहे. मांगर हे जे मॉडेल आपण गेली 3-4 वर्षाचे हे करतो तिथे तू आत्ता हा जो सगळा एक्सपिरियन्स घेतला आहे बाळूदादांसोबत, तर अशी जी माणसं आहेत बाळूदादांसारखी जी फक्त कोकणात राहत नाही तर ते जगतात. मी म्हणेन राहणे आणि जगणे याच्यामध्ये फरक आहे. राहताच तर इथे आजूबाजूला सगळी माणसं राहतातच आहेत कोकणात, पण आणि इथून पुढे लोक येऊन राहणार आहेत. पर्यटक सुद्धा कोकणात येऊन राहतात, दे स्टे इन कोकण बट दे डोंट लिव्ह इन कोकण. सो जे
म्हणून बघा कोकण जगा कोकण अशी एक जी टॅगलाईन मी मध्यंतरी जी टुरिझमसाठी पण वापरा लोकांना असं म्हणतो की फक्त बघू नका तर जगा. आणि हा लाईव्हलीहूडचा एक्सपिरियन्स हा इथल्या मातीच्या घरांमध्ये आहे. आत्ता काय झालंय की बाहेरची लोक येऊन इथे मड हाऊसेस बांधतात, इको हाऊसेस बांधतात आणि आम्ही ती प्रमोट करू. अरे आमचे आजोबा म्हणजे काय वेगळे राहत होते का? तेच जीवन जगत होते ना, मग त्यांना का नाही आपण प्रमोट करत आहोत? ही जी आपले आजोबा भलेही त्यांना चांगलं बोलता येत नाही, त्यांना मोठमोठे शब्द वापरता येत नाहीत, कदाचित ते आम्हाला वापरता येत असतील, पण मग आपल्या पुढचे तुझ्यासारखे जे आत्ता यूट्यूबर्स आहेत किंवा इन्फ्लुएन्सर्स आहेत आणि कोकणात जे व्हिडिओ करतात त्यांनी खास करून अशा लोकांना प्रमोट करा. आणि मला आवडलं की तू अशा लोकांना प्रमोट करतो आहेस, तर हितेशही चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा युवकांना मोटिवेट करा असा कंटेंट बनवण्यासाठी. आणि तो कंटेंट तुम्ही कोकणाबद्दलचा जास्त व्हायरल करा, ना की इथले फक्त येऊन इथे काय कोकणामध्ये रिसॉर्ट आहे, आमच्या कोकणामध्ये हे आहे ते आहे, ह्याचं आता प्रमोशन पुरे झालं. त्यातून फक्त जागांची विक्री होईल आणि भविष्यात या ठिकाणी दलाली वाढेल. आज आपण बघतो दलालीचे काय प्रकार कोकणामध्ये. कित्येक लोक सुरुवातीला चांगला कंटेंट करतात, नंतर प्रॉपर्टीचे डीलर बनतात, सेलिंग करायला लागतात. काही व्हिडिओज ते मस्तपैकी तुम्हाला मातीच्या घरांचे दाखवतील, नंतर तिसरा व्हिडिओ तर दाखवतील एखाद्या रिसॉर्टचा. सो एक आयडिओलॉजी घेऊन काम करणाऱ्या लोकांना आपण सपोर्ट करायला पाहिजे. बरोबर. तर खूप छान वाटलं आणि मी देखील इन्स्पायर झालोय आणि मी देखील याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये पुढच्या वेळेला जॉईन करणार आहे. नक्की आवडेल मला. बरं झालं तू या ठिकाणी आलास. यापुढे एखाद्या वर्कशॉपला ये, व्हॉलेंटिअरिंग करायला ये, सोबत काम करू. कारण कसं असतं की इट्स आयडिया एक्सचेंज आहे हा, आणि सगळंच काही मला येत नाही. एखादा इथे एक्सपर्ट येतात, त्यांना आपल्यापेक्षा जास्त येत असतं, तर त्यांच्याकडून या गोष्टी जेव्हा नॉलेज मिळतं तेव्हा आपलाही पर्स्पेक्टिव्ह बदलतो. म्हणजे काही वर्षांपूर्वी मी व्हिडिओज करायचो, व्हिडिओ करून नॉलेज मिळालं. आता कुठेतरी ते प्रत्यक्ष उतरण्याची वेळ आलेली आहे आणि ते प्रत्यक्षात जितकं लवकर उतरू त्यावेळेस आपली ओळख हे युट्यूबरच्या पलीकडे एक कोकणातला माणूस म्हणून आपण करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट ठेवायला पाहिजे असं. बरोबर. तर नक्कीच मी काल आलो तेव्हाच भाऊ दादाला म्हटलं बोलो प्रसादला भेटून बोलू आता काहीतरी बोलू पुढच्या ऍक्टिव्हिटीमध्ये जॉईन करा. शुभेच्छा आहेत आणि तू कायम इथे ये. हे सेंटर जे आहे तेही आपण असं नाही की इथे आपण काही होमस्टे किंवा फार्मस्टे किंवा टुरिझम करतो. टुरिझम इथल्या स्थानिक जे करतात आहेत त्यांना आपण सपोर्ट करणारच आहोत, पण हे आपल्या तरुणांसाठीचे एक कम्युनिटी लिव्हिंग सेंटर. इथे आपल्या चर्चा ह्या IPL पलीकडच्या चर्चा होती. इथे कोकणातल्या हे डोंगर पोखरूया, ते वाळू काढूया, ही जमीन विकूया, ती जमीन विकूया, ह्या पलीकडे चर्चा चालली ऐकू येत नाही. तर ते कोकणातला चव्हाटा समज आला आणि ह्या चव्हाट्यावरती इथून पुढे आपण काम करणार. नक्कीच भेटून आनंद झाला. धन्यवाद. शुभेच्छा. थँक्यू.